झाला का स्वयंपाक? हो झाला आहे ना. वाढू का टाक? वाट कायची भाजी केली? केला ना मेथी आंबा. आंबे खतम होईपर्यंत काय मेथी आंबाच करशील का? भाजी कायची केली पण? भाजीच केली ना मेथी आंबा. हे काय सरळ बोलणं, मेथी आंबा का भाजी होय का? काल बी रात्री तोच केला, आता बी तोच केला. आंबे पडले आहे म्हणून का एवढं करशील का? भाजी कर दुसरी, मला नाही आवडत तो मेथी आंबा. न आवडेल काय? 8 दिवस तुम्हाला तोच खायचा आहे. आम्ही चाललो उद्या गावाले. तुम्हाला तोच खायला लागेल 8 दिवस. वाढदिवस खायचा आहे तर कालपासून काऊन केला? सवय लागायसाठी केला. उलटं सुलटं नको बोलू, जा भाजी कर चांगली. चांगली म्हणजे चांगली कायची करू? नाव सांगा कायची करू तर. कर कायची बी. कायची बी म्हणजे कायची भाजी सांगा कायची. जे असन ते कर. भूक लागली, चांगली जेवायची इच्छा होती आणि तो मेथी आंबा ऐकून डोकं बिघडलं. कर चांगली दुसरी भाजी. मग हातचा मेथी आंबा बाया वानू वानू. काल मला पूर्ण त्याली रेसिपी विचारली. किती फेमस रेसिपी झाली बाई. आणि तुम्हाला आवडत नाही. आवडत नाही असं कुठं म्हणलं? पण दररोज दररोज थेच 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 कोण खाईल? लोणच्यासारखा खाऊ शकते कोणी? तू म्हणशील भाजी आणि थेच काय वरण न भाजी, ते मेथी आंबा कसं खाईन? देतो मी वरण फोडणीचं करून. भाजी कर म्हणलं ना, फोडणीचं वरण गिरण नाही पाहिजे मला. चांगली भाजी कर कायची बी. कर लवकर, भूक लागून गेली आहे. ह्या माणसाईला काय आहे, हुकूम पाहिलं ते फक्त हे कर ते कर. सकाळपासून करताच करून राहिली. माझी ती इच्छा नव्हती. जाऊ दे, येतच नाही 8 दिवस. शकू दे चांगली. हाय पावभर भेंड्या देतो त्या खुडपड खाडपड करून. किती दिवसासाठी चालला दिन्या गावाले तू? चाललो मी 8-10 दिवसासाठी. नाही तर आवडन तर मग मैया येऊन जाईन तर मी राहीन. मजा आहे बा तुम्हाला. मला तर मामाच नाही आहे. आहे ना, आजी आहे ना. मस्त मजा कर जाण तू बी. पाहतो बा मी आईले म्हणलं तर मग म्हणे थांब म्हणते, मग जाऊ म्हणते. ते निकाल होऊ दे म्हणते, मग जाऊ म्हणते. मी तर निकालाच्या अगोदरच चाललो ना. निकाल लागला म्हणजे मग मला नाही वाटत नीन म्हणून. तू नाही जाणार आहे का मोहित? नाही मी नाही जात. मामा नाही, मामी आम्हाला खूप पहिले काही काही बोलत होते. मी लहानसा होता तेव्हा, म्हणून जातच नाही आम्ही आता. माझी आजी येणार आहे. चालते का माझ्यासोबत? हा मी नाही येत. मग आई काम करते ना, तर मला घरचं काम करायला लागते. मग आईचं चांगलं ब्लाऊजचं सीझन सुरू आहे ना आता. हो ते बरोबर आहे ना. त्या गोष्टी झाल्या असेल तर चाल खेळू. काय खेळता आज? आज काही खेळत नाही मी. उन्हाचं आहे आता. आता मी तुम्हाला भेटायला चालो तर मी जाईन बा, तर मग तुम्ही भेटणार नाही म्हणून मला भेवच लागून राहिलं. मी होईन का पास का नापास होईन? होशील ना पास. नापास थोडी होशील तू. चांगले गेले म्हणतात पेपर. चांगले तर जाते पण तरी भेव लागून राहिलं. तू होशील ते बाबा टीचरच आहे बा. आमचं काही खरं नाही आहे. सांगितलं ना माय बाबा काही टीचर आहे म्हणून काय मारलं काय हे करते का? माय बाबा आता माझं तर खूप कडकपणा वागवते. मला तर म्हणे नापास झाला का हॉस्टेललाच टाकतो. काही नाही टाकत असंच म्हणते. पेपर गिपर तर बरे गेले, होऊन जाईन पास मी. उठले तर काही फिकर नाही. पहिला नंबर मोहित नाही तर ग्रीष्मा. तर दोघांचा नंबर लागतेच पहिला. हे दोघे जण ना आपल्या वर्गात पाहिजे नव्हते. मग याचे नंबर नसते आले ना तर आपण आपले आले असते का मग? तुम्ही अभ्यासच नाही करत तर तुमचा कसा नंबर येईल? आम्ही कोणत्याही वर्गात जाईन तरी बी आमचा येईल. मग आम्ही अभ्यास किती करतो, मेहनत करतो. तुम्ही दिवसभर खेळता, पेपरच्या दिवशी बसता थोडेसे पुस्तक घेऊन. नाही मी ह्या वर्षीपासून करणारच आहे. आता गावाला गेलो आलो का मग तर पुरी पुस्तकं पाहण्यात चालू करतो. पण ते समजून मी जाते काय होते निकाल म्हणून. तू निकालाच्या धाकानं तर पळून आला लवकर. निकाल लागेल बा तर घरी बाबा राहीन तर शिवाय देईन. नाही नाही जाणारच आहे मी गावाला. गेलोच नाही ना आम्ही खूप दिवस झाले. निकालाच्या अगोदर येऊन जायचो बा तू. आहे ना मला हिंमत राहते. हो हो येतो ना. चल मग मी जातो. आता काही खेळत नाही तुम्ही. चल मी चाललो घरी. भूक लागली मला. इथं ते मेथी आंबाच करून राहिली. मला बी भूक लागली आहे. माझ्या बाबाला बी नाही आवडला. दुसरी भाजी करतो म्हणे. मग बी करून राहिली तेच. त्या घरून काल आम्ही नेल्यानं. मला बी नाही आवडत. आंबट आंबटच लागते. चांगला तर लागते एवढा चांगला. मला तर खूप आवडते. मी तर नेहमी बी खाऊ शकतो. मला नाही आवडत नेहमी नेहमी. मला तसं कोणतीच भाजी नाही आवडत. मला मस्त मॅगी पास्ता असं आवडते. आणि आता खाऊन गेला का ना चुपचाप. नाही तर माझ्या आईला रागीन बापा. चल बा मी बी चाललो. दुकानात कोणी बसायला नाही होऊन राहिलं आजकाल. एक महादेव भाऊ तर मला नजरी नाही दिसला. त्याचं बरोबरच आहे. माफी मागितली तरी ते मनातून माफ नाही करून राहिले. काय करू मी, काही समजून नाही राहिलं. मी इल्जामच कसा लावला समजत नाही मला. कुणाला विचारू काय करू असं मी. काऊन गा सुनील मला पाहून तिकडे पाहून राहिला. माझ्याकडे पाहिलं तिकडे चालला आता वापस. केव्हा आला तर माहीत बी नाही तू केव्हा आला.
आला म्हणजे भेटायला येत होता ना, आलाच नाही. केव्हा आला तू सांगतही नाही. पाहून न पाहिल्याने करून राहिला. याचं कारण तुम्हालाच तर माहित आहे, मी काय सांगू. कायचा राग आलाय तुले? एवढं मोठं करून कायच्या रागाला विचारतं? सोबलं का पंजाब भाऊ तुले? काय काय बोलला तू, जसं काही मला माहित नाही का? तुझ्या घरच्या कारस्थाना पैसे तर मला या लागलं काम धंदा सोडून. माझ्या घरचं कारस्थान म्हणजे काय केलं मी? वहिनीची गुण तुझ्या अंगात बी आली वाटते आता. वहिनीची गुण म्हणजे काही समजलं नाही मला. कोड्यात नको बोलू, चांगला स्पष्ट बोलणं. वहिनीची म्हणजे पद्माची म्हणता का? तर तिचे गुण कोणते आले मा अंगात? ते मागं हरपली गिरपलीची तू होताही नाही तेव्हा. तुला कायचा राग आला? रागाला म्हणतो काय काय बोलला तू, माहित नाही का? सांगितलं ना मला, मग पूर्णच सांगितलं. आणि तू म्हणतो काय झालं? चुकलं म्हणलं ना मी सगळ्याला माफी मागितली, सारं झालं. आता काय करू मी सांग. मी तोच विचार करून राहिलो होतो. माझ्या दुकानात महादेव भाऊ नाही येत, शामराव भाऊ नाही येत. आता येऊन बसे दुसऱ्या तिसऱ्या दिवशी सारे जण. आता कोणीच येत नाही. मीच तर विचार करून राहिलो. तूच सांग बा सुनील मला, मी काय करू. तो चुकलं मा हातानं. आता मला कसं रागारागात मी बोलून दिलं. तर आता एवढं मोठं सोन्याची गोष्ट, एवढं महाग सोनं आहे बा. मला वाटलं जण बायले आलं सण लालच बा, म्हणून बोललो. तुला बी माफी मागतो मी, चुकलं मा. साऱ्याची माफी मागणं माही काय मागतं? साऱ्यालाच मागितली मी, साऱ्याचीच मागून राहिली. पण कोणाच्या मनातलं निघून नाही राहिलं. चुकलं महा. कामच तसं केलं तर चुकलं म्हणतं आणखी. आता त्या सांगतो बोलणं नाही होत, जाऊ द्या. मला सांगा एखादं काहीतरी, काय करू मी तर. मला त्याईले माफ, काही ना काही त्याने मला माफ मागितली पाहिजे. मला खूप वाईट वाटून राहिलं. बायानं बायाले माफ करून दिलं, आणि माणसानं महा दुकानात नाही येऊन बसत कोणी, काही नाही. बाया कशा भावनिक राहते, त्या एकामेकाला माफ करून देते. पण माणसं माफ करते, पण त्याच्या नजरेवर नजर टाकायची इच्छा नाही होत. माहीत नाही होऊन राहिली होती तुझ्याकडे. पण आता जाऊ दे लेकाले, झालं तुझ्या हातावरून चूक. काय सांगू मी तुला, एखादी पार्टी देऊन दे साऱ्या माणसाईले. पार्टी कायची का पार्टी देईन, पण मला एक सांग, पण माफ केलं पाहिजे ना. येईन बी पार्टीत, काही पार्टी दिली समजा, पण अंदरून माफ नाही राहिलं तर मग कसं वाटन? करते मी बोललाय महातू संघ. त्याच्या मनात बी काही नाही आहे, पण थोडंसं असं मिक्स व्हायला वेळ लागते. काही चिंता नको करू तू. आता मा मनातलं निघलंच ना. खरं सांग, निघलं ना का आणखीन तुझ्या अंदर आहे? नाही मी बी विचार केला, त्यांनी तुला माफ केला आहे का? तुला वेळच तशी होती तर वाटलं असं, 2-3 शब्द बोलला. चाल बस ना. चाल, मी तुला चांगला कडक चहा पाचतो. हो चहाच प्यायला आलो ना मी, त्या संग बोलायला चालतो. पण पाहून आणखीन मा मन बदललं. बरं झालं मला तुला आवाज दिला तर. काय केलं तू नाही हे? भाजी कर म्हणलं दुसरी, तू भात करून दिला. तू नाही राहशील तर मला भात गीतच खा लागेल ना. काहीच नव्हतं भाजीले, मग काय करू, करून दिला मसाले भात. आलू होते 2 तर भाजीपाला सांगितला काऊन नाही, आणून दिला असता. चांगला लागते मेथी आंब्या संग मसाले भात, खाऊन पहा. आणि एक वेळा सांगतो, याच्या बाद मला कायची भाजी केली विचारायचं नाही. मला सांगायचं का याची कर, कायची करायची, मी मा मनानं नाही करणार. आणि चालली तरी कायले तू, जाजो ना मग. जमजम सुट्ट्या लागल्या. हे पहा सांगतो मी तुम्हाला, मला बी काही आराम पाहिजे. 12 महिन्यातून 8-10 दिवस. आता मी चालली, मसाले भात करून खा, नाही तर काही खा. आणि तो मेथी आंबा केला आहे, तो तुम्हाला आवडत नसेल तर मी देऊन देईन कोणाच्या घरी. आणि मी चालली उद्या आता. जेवून घ्या मसाले भात.